नमस्कार मित्रांनो, हाय कसे आहात? मजेत आहात ना? आशा करतो तुम्ही सर्व मजेत असणार. आम्ही पण मजेतच आहे. आणि आज 20 तारीख, आज कोलेगावमध्ये वोटिंग होतं. फर्स्ट वोटिंग माझं इथं कोलेगावमध्ये झालेलं आहे. गावाचं वोटिंग होते, गावाचं कॅन्सल झालेलं आहे. आणि आज पहिलं वोटिंग इथे कोलेगावात करून आलेलं आहे, बघू शकताय. आणि आता कामाहून जाऊन आलेलो आहे, घरी आलो आहे. येताना चिकन तिकडनं घेऊन आलो. सासरे तिकडे आंबे विकत होते, त्यांच्याकडनं आंबे पण घेऊन आलेलो आहे, बघू शकताय. येताना आंबे आणले, आता चिकन आणलेलं आहे. चिकन आता बघू शकता. इकडे कांदे टमाटे वगैरे सर्व कापून रेडी झालेलं आहे. इकडे भात टाकलेला आहे बोगण्यामध्ये छोटासा. चपात्या वगैरे पण झालेल्या आहेत. आणि इकडे कांदे टमाटे आणि लसूण आता कुटते. आणि इकडे मिक्सरमध्ये आता हे कुकरमध्ये आता तेल टाकलेलं आहे. ते चिकन आणलेलं आहे. आता शॉर्टकट चिकन बनवणार आहे. गरमी किती होते? गरमी खूप वाढलेली आहे. गरमी जो घेतला नुसता, गरमीमुळे कुठे थांबायला पण इच्छा होत नाही. खूप अशी गरमी आहे इकडे. बघू शकता. आता लसूण कुटून घेते खलबत्त्यामध्ये. तर बघू शकताय, चिकन बनवता बनवता घामाने लथपथ झालेली आहे. मग काय करणार? तुम्ही एसी लावताय का? आता AC लावायचा प्लॅनिंग चालू आहे. सासरे काय पैसे देत नाही AC लावण्यासाठी. हुंड्यामध्ये सांगितलं होतं AC घेऊन द्या म्हणून, पण AC वगैरे काही घेऊन दिली नाही हिच्या बापानी. त्याच्यामुळे इथं गरमीमध्ये स्वयंपाक बनवते. कांदे टमाटे लसूण तेल टाकून झालेलं आहे. आता चिकन धुते. दही तरी आणायची होती 10-20 रुपयाची. सांगितलं कुठे मला ते आणायला? सांगितलं असतं की मला. सांगायला लागतं तुम्हाला सगळं. ती ना सांगायचं मी कुठली वस्तू आणत नाही. स्वतःहून आणायला काय होतं? ती कैरी ठेवून द्या फ्रीजमध्ये. आता ते मसाला तर बघू शकता. आता चिकन वगैरे धुवून झालेलं आहे. 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून झालेलं आहे. अशी कशी पिशवी होती आणलेली? पूर्ण पाठवून आंब्याचे पैसे दिले का? फुकट आणले का? फुकट आणले म्हणून ते पिशवी तशी दिलेली. बनवायचं होतं पण मसालाच नाही आणला. कळेल तुम्हाला. काय काय टाकतात धना पावडर. एवढे धना पावडर मला आवडते. मिरची पावडर. असं झणझणीत ती का बनव, म्हणजे काम ओके होईल. जा तिकडं गरमीत कोण तिकडं खायला. मिरची पावडर मालवणी मसाला. हे नाही टाकायचा मसाला. या पुढे अगदी मसाला टाकला आहे. तर चिकन धुवून फोडणीमध्ये टाकलेला का मसाला वगैरे सर्व टाकून दिलं आहे. हे आहे शॉर्टकट मटन चिकन. शॉर्टकट आहे पण बघा कसं पाय पण टाकून दिली. पाणी पण टाकलं तुझ्या. नमक डालण्यात आहे. शॉर्टकट चिकन झालेलं आहे. इकडे आता कांदे कापून ठेवले, चपाती ठेवली, आंबा कापून ठेवलेला आहे. याच्यात चपाती आहे, याच्यात भात बनवलेला आहे, त्याच्यात चिकन बनवलेलं आणि इकडे
इकडं चालू झालंय, भूक लागलेली. अजून मी काय बसेल ना जेवायला. भूक लागली. सकाळचाच एक भजीपाव खाल्लेला आहे फक्त. आज भूक खूप लागली. तर चला मी पण बसतो आता. सध्या डायटिंगवरती आहे, बघू शकताय. कोण डायटिंगवरती? तो आता डायटिंगवरती ना. आज एक भजीपाव खाल्लेला फक्त, जेवण नाही केलं ना. डायटिंगवरती ना. मग आता तू एकाच टायमाला जेवायचं संध्याकाळी. या सगळ्यांना जेवायला संध्याकाळी जेवायचं ना एकाच टायमाला. सकाळी दिवसभर जेवायचं नाही काही. दिवसभर डायटिंग आणि संध्याकाळी जेवण. तर बघू शकताय आता जेवण मिळून झालंय. गावाहून आता फोन आलेला आहे. जेवण वाटतच आहे ना. आता ती बोलते, वहिनीसोबत बोलते फोनवर. फोन मग अक्काला पहिला, मग तिकडे तुम्हाला फोन आला तर मग माझ्या अक्काकडे होता फोन. मग तिकडे त्याचं बोललो. हा मग तेच फोनकडे देत नाहीत मग कसं काय. बिल पाहा ना का. तर बघू शकता आता गावाहून फोन आलेला आहे. काय नाही त्याच्यावाले. शॉर्टकट मग कार्यक्रम होता काय मग. हा सांगत होतात ना. या तर खातात तर नाही शेवाळ्या. उकड्यात तर खातातच नाही. मी चक्की खावं लागत. दूधमाच आणि खातस. नमस्कार मित्रांनो, काय कशा आहात, मजेत आहात ना. आशा करतो की तुम्ही सर्व मजेत असणार. आणि काल सलूनमध्ये गेलेलो, सलूनमधून केस कापून आलेलो आहे. आणि आत्ताच मी नाईट करून घरी आलो. आणि आता घरी आलो आणि गावाहून आईने शेवया दिलेल्या होत्या. तर आता बायकोने नाश्त्यासाठी शेवया बनवलेल्या आहेत, बघू शकताय. तर बघू शकताय शेवया उकडून झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकली, थोडंसं तेल पण टाकलेलं आहे. दूध टाकायचं आणि त्या साईडला बघू शकता पातेल्यामध्ये दूध तापतंय. आज फॅन्टास्टिक, खूप चांगला नाश्ता आहे. दूध गेलं. इकडं दूध उतू गेलंय, पाहू शकताय. गॅस चालू ठेवलेला होता आणि तसंच गॅस सोडून निघून गेलेली. तुम्ही होते ना इकडं, म्हणजे स्वतः इथं असून दूध गेलं. वा, खरंच तुमचं नाव दिमागी आहे. तरी पण करत नाही येत गॅस. दुधापाशी तू होती कमी होतं. मग तुम्ही इकडं आहेत ना. इकडं आहे म्हणजे मी इथं आहे. तू दुधापाशी तू होती कमी होतो. तू अचानक मला सांगून गेली. सांगून जायचं काय गरज. तिथं तुम्ही आहेत ना, दिसतंय ना. डोळे नाही का. डोळे नाही का तुला. हाय दिमाग आहे का मग तुला. तू सांगितलं का मला बंद करायला का बघायला. तर टाइमपास करू का आता ते पटकन चल. तर चला आता शेवया खाऊया. होऊ शकतंय शेवयामध्ये दूध टाकलेले. चालते मग आता. तर चला मी पण सुरुवात करतो ना. सांडलं का दूध. कसे खातात. कसे खातात. हाताने खातात. मग चमच काय घेतलं तू. नमस्कार मित्रांनो, काय कशा आहात, मजेत आहात ना. आशा करतो की तुम्ही सर्व मजेत असणार.
आणि काल सलूनमध्ये गेलेलो, सलूनमधून केस कापून आलेलो आहे आणि आताच मी नाईट करून घरी आलो. आणि आता घरी आलो आणि गावाहून आईने शेवया दिलेल्या होत्या, तर आता बायकोने नाश्त्यासाठी शेवया बनवलेल्या आहेत, बघू शकताय. तर बघू शकताय शेवया उकडून झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकली, थोडंसं तेल पण टाकलेलं आहे. दूध टाकायचं. आणि त्या साईडला बघू शकता पातेल्यामध्ये दूध तापतंय. आज फॅन्टास्टिक खूप चांगला नाश्ता आहे. दूध गेलं. इकडं दूध उतू गेलंय, पाहू शकताय. गॅस चालू ठेवलेला होता आणि तसंच गॅस सोडून निघून गेलेली. तुम्ही होते ना इकडं, म्हणजे स्वतः इथं असून दूध गेलं. वा, खरंच तुमचं नाव दिमागी आहे, तरी पण करत नाही येत गॅस. दुधापाशी तू होती कमी होतो. मग तुम्ही इकडे आहेत ना. इकडं आहे म्हणजे मी इथं आहे, तू दुधापाशी तू होती कमी होतो. तू अचानक मला सांगून गेली. सांगून जायचं काय गरज? तिथं तुम्ही आहेत ना, दिसतंय ना, डोळे नाही का? डोळे नाही का तुला? हाय दिमाग आहे का मग तुला? तू सांगितलं का मला बंद करायला का बघायला? तर टाइमपास करू का ते पटकन चल. तर चला आता शेवया खाऊया. होऊ शकतंय शेवयामध्ये दूध टाकलेले. चालते मग आता. तर चला मी पण सुरुवात करतो ना. सांडलं का दूध? कसे खातात? असे खातात? हाताने खात? खातात. मग चमच का घेतलं तू? मला आता बनवायचं.